जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. भाग क्रमांक 2. रामनगर पोलिसांचा फक्त शो ऑफ, आरोपीचा फेसबुक शो. फरार आरोपी सोशल मीडियावर सक्रिय पण पोलिसांच्या हाती अजूनही नाही. गुन्हेगार फरार, पोलीस रूट मार्च मध्ये व्यस्त, जनतेचा संयम संपत चाललाय. रूट मार्चचा गाजावाजा, पण प्रलंबित तपासाचे काय? नागरिकांचा थेट सवाल. रामनगरमध्ये कायदा सुव्यवस्था की फक्त प्रसिद्धी व्यवस्थापन? अवैध धंद्यांवर अंकुश की फक्त कागदी कारवाया? वर्धा रामनगर पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव समोर आलेला आणि अनेक दिवसांपासून फरार असल्याचं सांगितलं जाणारे स्वप्नील उर्फ पप्पू दांगट याने कथितरित्या फेसबुकवर व्हिडिओ शेअर केल्याची चर्चा सुरू असताना त्याला पकडण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून केली जाते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी काही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याची चर्चाही परिसरात रंगत आहे. तर आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश येत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान एका बाजूला आरोपी फरार असताना दुसऱ्या बाजूला रामनगर पोलीस रूट मार्च, जनजागृती मोहीम आणि प्रसिद्धीपर उपक्रमांमध्ये व्यस्त असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आरोपी पकडणार की फक्त फोटो सेक्शन आणि देखावा करणार असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. रामनगर हद्दीतील स्वावलंबी ग्राउंड, ऑक्सिजन पार्क तसेच इतर काही परिसरात अवैध हालचाली वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्यानं केले जात आहे. मात्र या प्रकारावर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेचा कारभार प्रत्यक्षात चालतो की फक्त कागदोपत्री अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. त्याच परिसरातील नागरिकांचा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गेल्या 2 महिन्यात रामनगर पोलिसांनी गांजा, MD आणि इतर अंमली पदार्थ विरोधात नेमक्या किती कारवाया केल्या, किती आरोपींना अटक केली आणि किती माल जप्त झालाय याचा खुलासा जनतेसमोर करावा अशी मागणी जोर धरत आहे. या संपूर्ण प्रकारावरून स्थानिकांमध्ये आता अशी भावना व्यक्त होत आहे की कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष गुन्हेगारांवर कारवाई करा, अन्यथा कायदा सुव्यवस्थेबाबत पोलिसांवरील विश्वास आणखी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जनसंग्राम न्यूज वर्धा.